अशोक चव्हाण म्हणजे महाराष्ट्रातील दिग्गज नेते. काँग्रेसनं या नेत्याला 2 वेळा मुख्यमंत्री केलं. काँग्रेस सत्तेत असताना हा नेता कायमचा मंत्री राहिला. तरीही अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली. यामागचं नेमकं कारण काय आहे हे चव्हाणांनी स्वतः सांगितलंय. नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋतुजा, तुम्ही पाहत आहात वन इंडिया मराठी. चव्हाण म्हणाले, कोणत्याच निवडणुकीची लढाई सोपी नसते. निवडणूक अशीच असते, शेवटपर्यंत लढायची असते. गोळी कुठून येईल सांगता येत नाही. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, वातावरण चांगलंय. मी केलेलं काम बोलतं. लोक म्हणतात आम्ही भाजपला मतदान करत नाही, आम्ही तुम्हाला मतदान करतो. मी काँग्रेसमध्ये असताना माझा व्यक्तिगत अजेंडा नव्हता. भाजपमधल्या नवीन पद्धती मी आत्मसात करतोय, माझा व्यक्तिगत अजेंडा नाही. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मी इथे काँग्रेस रुजवली. आता भाजपमध्ये आल्यानंतर ही माझी पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे सर्व नेत्यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न मी करतोय, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. माझ्या मागे ईडी, सीबीआय काहीही नाही. जे घडलं ते काँग्रेसच्या काळात घडलं. कुठल्याही छाप्याशी काहीही संबंध नाही. 14 वर्ष मी काँग्रेसमध्ये सहन केलं. त्यातले बरेच लोक स्वर्गवासी झाले. काँग्रेसमध्ये माझी प्रगती कदाचित काही जणांना पटत नव्हती असंही मला वाटतं. मी मुक्तपणे काम करणारा माणूस आहे. राज्यात विविध स्तरावर माझी प्रगती झाली, ती काही लोकांना पटत नव्हती. त्या काळात षडयंत्र रचलं गेलं, जे मी 14 वर्ष भोगलं, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावर भाष्य करतानाच पक्ष सोडण्याचं कारण पहिल्यांदाच स्पष्ट केलंय. तसेच आदर्श प्रकरणात अद्यापही काही सिद्ध झालेलं नाही. कुणीही काहीही करू शकत नाही. ओढून ताडून हे प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न झाला. सगळ्यात घाणेरडं राजकारण म्हणजे पक्षांतर्गतचं राजकारण. आम्ही सर्व त्या राजकारणाचे शिकार आहोत, अशी खंतही चव्हाण यांनी व्यक्त केली. शंकरराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यामधील मधुर संबंध सर्वांना माहितीये. दुर्दैवाने शरद पवार आता माझ्याबद्दल बोलत आहे ते त्यांच्या संबंधाचे पुढील भाग असावे असं मला वाटतं. शरद पवारांनी माझ्यासारख्या लहान माणसावर बोलावं, त्यांनी माझी तुलना करावी किंवा दखल घ्यावी असा माणूस मी नाही. शरद पवार मोठे नेते आहे. बिल क्लिंटन पासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचे संबंध आहे. दांडगाईने राजकारण करण्याची काही नेत्यांची प्रवृत्ती आहे. शंकरराव चव्हाणांनी ते अनुभवलंय. शंकरराव चव्हाणांनाही पक्ष मीटिंग मध्ये धक्काबुक्की करण्यात आली होती. ही राजकारणाची संस्कृती आहे का, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.